टीव्ही सत्यमेव व्रतम। अजितदादांचे मंत्री म्हणाले, माझ्या मुलीला जावयाला नदीत बुडवा। अजितदादा गटाचे नेते राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या घरातच आता बंड झाले। त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम आणि जावई ऋतुराज हलगेकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे धर्मराव बाबा चांगलेच संतापलेत। आपल्याच विरोधात आपली मुलगी विधानसभेत उभी राहणार असल्याने धर्मराव बाबा यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यांनी काल तर जाहीर भाषणात आपल्या मुली आणि जावयाला प्राणहिता नदीत बुडवा असं आवाहनच अहेरीच्या मतदारांना केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं होते। यावेळी एका सार्वजनिक कार्यक्रमात अजितदादा यांच्या समोरच धर्मराव बाबा अत्राम यांनी मुलीच्या बंडांवर संताप व्यक्त केला। आपल्या जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेली तरी चालेल, मला दुसरी एक मुलगी आहे, मुलगाही आहे। माझा एक सख्खा भाऊ विरोधात गेला होता, तो आता सोबत आलाय। चुलत भावाचा मुलगा माझ्या जोडीला आहे। एक मुलगी गेली तर माझं कुटुंब माझ्या सोबत आहे। पूर्ण अत्राम घराणं या हलगेकर लोकांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा धर्मराव बाबा अत्राम यांनी दिलाय। वारा येत राहतो, लोक पक्षातून सोडून जातात, त्याकडे लक्ष देऊ नका। आमच्या घरचे लोक मला वापरून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत। जुने प्रदेश अध्यक्ष आपल्या पक्षात येणार आहेत। ज्या लोकांनी 40 वर्ष पक्ष फोडण्याचं काम केलं, घर फोडण्याचं काम केलं, ते लोक आता आणखी एक घरफोडीचा कार्यक्रम करणार आहेत। घरफोडी करून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधात उभं करण्याचा धंदा शरद पवार गटाकडून सुरू आहे। त्यांच्यावर कदापि विश्वास ठेवू नका। माझ्या जावयावर आणि मुलीवरही विश्वास ठेवू नका। या लोकांनी आपल्याला धोका दिलाय। ज्या लोकांनी धोका दिलाय त्या लोकांना प्राणहिता नदीत सर्वांनी फेकून दिला पाहिजे। गोदावरीतून वाहत हे लोक समुद्रात निघाले पाहिजे असं धर्मराव बाबा म्हणाले। हे काय चाललंय? पक्षफोडीचा कार्यक्रम झाला, आता तुम्ही घर फोडणार आहात का? माझ्या मुलीला बाजूला घेऊन घरफोडीचं काम करणार आहात का? असा सवाल करताना जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही ती मुलगी तुमची कशी होईल याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे। लोकांना काय न्याय देणार आहात? तुमचं काय काम करणार आहे याचा विचार करावा लागेल असंही ते म्हणाले। माझ्या नावाचा वापर करून कुणी आलं तर त्यांना दारातून बाहेर काढा, गावातून बाहेर काढा। एक खुर्ची आहे, या खुर्चीवर कुणी बसण्याचा प्रयत्न केला तर मी माझी तलवार म्यानातून काढली आहे। माझ्या तलवारीला दोन्ही बाजूला धार आहे, सिंगल धारवाली ही तलवार नाही, दोन्ही बाजूनं धार आहे। मी राजकारणात हा माझा बाप, भाऊ, बहीण, मुलगी हे पाहत नाही, याचा विचार करणार नाही। जे खुर्चीवर बसायला पाहतील त्यांना बाजूला करण्याचं काम करणार आहे असा इशारा देताच मी तुमचं काम इमानी इतबारे केलं, 50 वर्ष काम केलं। मी या भूमीला न्याय देत आहे। मध्येच कोणी येऊन वाट लावत असेल तर त्यांना बाजूला केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय।